नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज बाईट्स। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती। एका अनोळखी व्यक्तीने फोनद्वारे ही धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला अटक केली आहे। गुजरातमधील जामनगर येथील वंतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रातून 36 वर्षांची हत्तीनी महादेवी हिला परत आणण्याची मागणी कोल्हापूरकर करत आहे। यासाठी कोल्हापुरात हजारो नागरिकांनी मौन मोर्चा काढला। माधुरीला नेताना तिच्या डोळ्यात अश्रू होते। जिथे तिला नेले आहे तिथे आधीच 225 हत्ती आहेत, तरीही तिचं सौंदर्य पाहून तिला तिथे ठेवण्यात आले, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे। छत्तीसगडच्या बलौदा बाजारमधील एका सरकारी शाळेमध्ये भटक्या कुत्र्याने खाल्लेले अन्न विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे। शाळेने यास विरोध केला होता, तरीही बचत गटाने हे जेवण मुलांना दिले। हा प्रकार उघड होताच शिक्षण आणि आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली। सध्या विभागीय चौकशी सुरू असून 78 विद्यार्थ्यांना अँटी रेबीज लस देण्यात आली आहे। येमेनच्या अभियान प्रांताजवळ आफ्रिकन स्थलांतरांची बोट उलटून किमान 68 जणांचा मृत्यू झाला असून 74 जण अजूनही बेपत्ता आहेत। या बोटीत एकूण 154 इथिओपियन नागरिक होते। दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरू असून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला जात आहे। 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या महाअवतार नरसिंह या दक्षिणेतील अॅनिमेटेड चित्रपटाने अवघ्या 10 दिवसात 23.50 कोटींची कमाई केली आहे। दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने एका दिवसात बजेटपेक्षा जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव टाकला आहे। फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकणारी आणि भारताची 88वी ग्रँडमास्टर ठरलेली दिव्या देशमुख हिचा महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राजभवनात सत्कार केला आहे। यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांनीही तिचा गौरव केला होता। तर हे होते आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।